हॅलो. आपण आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर्सबद्दल भरपूर ऐकत असतो. ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे आपल्या जीवनशैलीमुळे तयार होणारे आजार. आपण काय खातो-पितो, किती हिंडतो, फिरतो, चालतो, व्यायाम करतो, आपल्याला येणारा रोजचा ताण किंवा स्ट्रेस हा आपण कसा हँडल करतो. त्याचबरोबर आपण किती झोप घेतो, विश्रांती घेतो, यावर हे आजार अवलंबून असतात. हे आजार हळूहळू तयार होतात आणि दीर्घकाळ आपल्या शरीरात राहतात, म्हणजेच की ते क्रॉनिक होतात आणि त्याचमुळे ते बरे होण्यास खूप वेळ लागतो. आपला चुकीचा आहार जसं की जंक फूड, मैदा, बाहेरचे खाणे, तेलकट तळलेले खाणे, तसेच सवयी जसे की दारू, गुटखा, तंबाखू आणि चहा, कॉफी यासारख्या गोष्टी, त्यानंतर आळस, व्यायामाचा अभाव, चुकीची किंवा अपुरी झोप या गोष्टींमुळे हे आजार बळावतात. लक्षात ठेवा, आजच्या सवयी हे पुढील आजारांना आमंत्रण असते. आपण जर या गोष्टी नीट पाळू शकलो आणि करेक्ट करू शकलो, तर असे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होणार नाहीत आणि झाले तरी लवकर बरे होऊ शकतात.